अभिजित पाटील 2 मिनिटं बोलून हो. ऑनलाईन. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, उद्या पाडव्याचा सण आहे मंत्री महोदय. आत्ता आपण बोलताना एक वाक्य सांगितलं की राज्यामध्ये सरप्लस लाईट आहे आता, परंतु आज अध्यक्ष महोदय 10वीची परीक्षा चालू आहे आणि संध्याकाळी 6 ते 10 लोड शेडिंग आहे. अत्यंत बिकट अवस्था ग्रामीण भागात आहे आणि मग विचारलं तर त्यांनी सांगतात 25 अँपिअरच्या पुढं लोड जातोय, म्हणून आम्ही त्या ठिकाणी घरातली लाईट बंद ठेवली. शाळेच्या मुलांनी अभ्यास करायची अडचण झाली आहे. त्याबरोबर शेती पंपाला तर 4 तास लाईट मिळायला लागली आहे आणि दुसऱ्या बाजूला तर आपण मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आता लाईट आपल्याकडे एक्सेस आहे आणि ग्रामीण भागात मात्र परिस्थिती वेगळी आहे. तर ह्याची माहिती घेऊन आणि काय झालं की आमच्याकडचा डीपी आहे तो 63चा आहे, त्याच्यावर लोड झालाय 100. आम्ही मागं पण मागणी केली, बैठक लावली होती की 63चे डीपी 100 करावे आणि 100चे 200 करावे. आणि सबस्टेशन आमचे 2023 पासून 6 सबस्टेशन कामाच्या प्रतीक्षेत आहेत, ते लवकर झाले तर लाईटीचा मोठा प्रश्न. आणि सध्या रमजान महिना चालू आहे, त्यांना नमाज पडायचा असतो आणि संध्याकाळच्या वेळेसच नेमकी लाईट नसती. लाईटचा मुख्य प्रश्न आज त्या ठिकाणी आहे. आणि गारपीट आत्ता आपण बघितलं असेल राज्यात सुरू झाली आहे. गारपिटीमुळं द्राक्षाच्या शेतकऱ्याचं मोठं नुकसान व्हायला लागलंय आणि मग त्याचे दर पडायला लागलेत. गारपीट होती आहे दुसरीकडे, पण त्याचे द्राक्षाचे दर पडल्यामुळं शेतकऱ्याचा